नागरीकरण या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत आणि त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय औद्योगिकरणाचं एक चित्र आपल्याला उजव्या बाजूला दिसते. बघा कसे कारखाने उभा राहिलेत, कशी सुरुवात झालेली आहे ते आता आपल्याला तिथं दिसतंय. तर 19व्या शतकाच्या दरम्यान मुंबई शहराची ही झपाट्यानं वाढ झाली. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला होता. कोणता? कापड गिरणी उद्योग. आणि त्याच्यामुळं मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावं औद्योगिकरणामुळं आणि नागरिकीकरणामुळं मुंबई महानगराचा एक भागच झाली. मग पुढे व्यापार कसा काय चाललाय तो आता आपण बघूया. एखाद्या प्रदेशामधलं ठिकाण म्हणजे जागा, त्याच्यानंतर मालाची तिथं ने-आण, चढ उतार, साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार आणि मग त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदाम, शीतगृह इत्यादी इत्यादी. आणि मग या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृह, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. म्हणजे कसं? तर घर जवळ आहे तर मग तिथंच बँक आहे, काही पतसंस्था, आपण ज्या कारखान्यात कामाला जातो त्यांची गोदामं असतात, म्हणजे तिथं साठवणूक केली जाते. त्याच्यानंतर तिथंच रस्ते निर्माण चांगले होतात. मग तिथं माणसं राहायला आली की चला मग तिथं उपहारगृह येतात, छोटे छोटे कॅन्टीन सारखे, वडापाव, चहा ह्यांच्या ट्रॉल्या येतात. म्हणजे अशा रीतीने तिथं हे सगळ्या बाबी वाढीस लागतात. तसंच काम जवळ आहे तर मग तिथं निवास सुद्धा वाढायला सुरुवात होते, म्हणजे घरं पण आसपास तयार व्हायला सुरुवात होतात. मग भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे आणि हे शहर व्यापाराच्या दृष्टीनं सोयीचं असल्यामुळं तेथे नागरीकरण हे वाढत गेलं. आणि मग यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान, तर यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान याचे अनेक फायदे विविध क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत असे ठरतात. पुढे बघूया. गेल्या काही दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा हा वापर वाढला आहे. तसंच यांत्रिकीकरण सुद्धा वाढलं आहे. मग ग्रामीण भागातली शेती आणि आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या सहाय्यानं ही केली जाते आणि यामुळंच शेतीतली मनुष्यबळ हे शेतीच्या कामातून मोकळं झालं. मग आता हा कामगारी वर्ग कामधंद्याच्या शोधामध्ये शहराकडे स्थलांतरित असा झाला आणि मग त्याचा परिणाम काय झाला? तर नागरी लोकसंख्या ही वाढू लागली. बरोबर? मग आता वाहतूक आणि संदेशवहन, तर मग रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयींचा ज्या भागामध्ये विकास होतो त्या भागातल्या छोट्या वस्त्या आणि गावांचं नागरीकरण हे अगदी वेगानं घडून येतं. बरोबर? जिथं विकास होणार तिथं कसं माणसांना जायला यायला वाहतूक पाहिजे, व्यवस्थित त्यांचे रस्ते पाहिजेत, दुसरे मार्ग पण योग्य रीतीने पाहिजेत, जसं की आपली रेल्वे. जसं आता आपण मुंबईमध्ये राहतो तर आपण विरार पासून चर्चगेट पर्यंत अगदी आरामातपणे प्रवास करू शकतो, म्हणजे लोहमार्ग व्यवस्थित आहे. म्हणजे मग तुम्ही कुठेही कामाला जाऊ शकता, गोरेगाव, मालाड, अंधेरी अशा ठिकाणी. बरोबर? तसंच मग ह्या रीतीनेच त्या छोट्या वस्त्या आणि गावांचं हे नागरीकरण घडून येतं. आता आता ह्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्याचा अर्थामध्ये अर्थातच वेगळं उदाहरण दिलेलं आहे की कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सानिध्यात असलेल्या सावर्डे म्हणजेच जिल्हा आहे रत्नागिरी यांच्या सारख्या गावाचं, अनेक गावांचं हे नागरीकरण होऊ लागलं. कारण मग तिथं रेल्वेची सोय झाली, लोहमार्ग नीट झाला, मग कामधंदा पण तिथले त्या दृष्टीने काय हवंय त्याप्रमाणे ते वाढायला लागले. मग महत्वाचे असे लोहमार्ग एकत्र आल्यामुळं भुसावळचा जिल्हा जळगाव इथे सुद्धा विकास हा झपाट्याने झाला. मग आता आता हा विकास झाला, औद्योगिकरण पण आपण बघितलं, व्यापाराची संपूर्णपणे आपण व्याख्या पण बघितली. आता काय येतं? तर आता येतं स्थलांतर.
तर स्थलांतर हा नागरिकांवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. आणि हे स्थलांतर अल्पकालीन असतं, कधी दीर्घकालीन असतं किंवा कधी कधी कायम स्वरूपाचं पण असतं. एखादा मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो, त्याला काही काही कारण असतात. त्याचं कदाचित त्याची नोकरी, त्याचं कामकाज तिथं असू शकतं. कधी कधी मग तो विचार करतो की तात्पुरतं आपण जाऊन तिथे राहूया आणि आपलं जोपर्यंत उदरनिर्वाह तिथे आहे, आपली भाकरी तिथे आहे, तर आपण तिथेच राहू. मग थोड्या दिवसाने आपण परत आपल्या पूर्वीच्या ठिकाणी जाऊ. कधी-कधी असं वाटतं, की चला तिथेच कायमस्वरूपी आपण आपलं प्रस्थान करूया. म्हणून स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असतं. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळं देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. आता ग्रामीण भागातली लोकं जेव्हा शहरामधलं आधुनिकीकरण बघतात, तिथं राहणीमान किती छान आहे, उंचावलेलं आहे आणि अतिशय सुसज्ज असं तिथे संपूर्ण यंत्रणा आहे. त्याच्यामुळं काय होतं, की ग्रामीण भागातल्या लोकांना ह्या आपल्या उच्च राहणीमानाच्या अ, बद्दल एक आकर्षण निर्माण होतं आणि म्हणून ती लोकं शहरामध्ये येऊन म्हणजे शहरामध्ये स्थलांतरित होतात. बरोबर? मग आता या नागरीकरणाचं परिणाम काय आहे? तर नागरीकरणामुळं प्रदेशाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात बदलतं. काय बदलतं? मोठ्या प्रमाणात. मग त्याच्यामध्ये भूमी उपयोजनामध्ये हा बदल आपल्याला विशेष असा जाणवतो. जसं की आपण बघितलं, की पूर्वी शेतीखाली असलेली जमीन ही कारखानदारी व निवासी प्रदेशामध्ये रूपांतरित होते. बरोबर? आणि आपण म्हणतो, की नागरिक जसे स्थलांतर करतात, तर या नागरीकरणामुळं अनेक प्रकारचे फायदे तर होतात, पण त्याच्याबरोबर अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात. बरोबर? पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत अ, महत्व सांगा म्हणजेच फायदा सांगामध्ये औद्योगिकरण आणि शहरातील सोयी सुविधा याच्या अंतर्गत तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात आपल्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित ते नमूद करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.